नमस्कार, मी संतोष गोडघासे आणि आपण बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ संतोष. मित्रांनो, आज आपण मेमरी ड्रॉइंग शिकत आहोत. त्यामध्ये विषय आहे झाडे वाचवा. तर सुरुवातीला आपण कसं बनवलेलं आहे आणि कसं बनवायचं ते शिकवणार आहोत. हा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचा विषय आहे. त्यामध्ये सुरुवातीला ह्या लाईन्स कशा ड्रॉ करायच्या बघा. आता ह्या स्केलच्या सहाय्याने ड्रॉ करायचं आहे, पण मला सवय असल्यामुळे मी डायरेक्ट हाताने ड्रॉ करतो आहे. त्या माझ्या सरळ येतात. सुरुवातीला आपण बघूयात की स्केचिंग कसं करायचं, स्मरणचित्र किती वेळा ड्रॉ करावं लागतं आणि त्याचे नियम काय असतात. बघा, स्मरणचित्राबद्दल मी सांगतोय. हे आपला स्क्वेअर तयार केलेला आहे. जवळपास कागदावर 1 ते 1.5 सेंटीमीटर अंतरावर रेषा घेतली आणि बॉक्स तयार केला आणि बघा लिहिलेलं आहे स्मरणचित्र आणि समोर विषय उपविषय लिहिलेला आहे. आता स्केचिंग करण्यापूर्वी हलक्या हाताने एक रफ स्केच करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे की आपल्याला ज्या फिगर टाकायचे त्या फिगर रफली स्केच करायचे आहे. आपल्याला त्याची मांडणी करायची आणि त्याला डिटेलमध्ये ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा. आता सुरुवातीला माझ्या डोक्यात हा कन्सेप्ट आला होता की एक लाकूडतोड्या आहे, झाड तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला अडवताना 2 विद्यार्थी, एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी शालेय युनिफॉर्ममध्ये आहे. मोटिवेशनल असेल तो. आता स्मरणचित्राचा एक नियम असतो की त्यात कमीत 3 मानवाकृतीची गरज असते. त्या पद्धतीनं मी 3 मानवाकृती त्यांच्या चेहऱ्यावरील त्यांचे हावभाव, त्यांचे एक्सप्रेशन्स आणि महत्त्वाचं म्हणजे झाड तोडण्याचा प्रयत्न करत आहे, तो लाकूड तोडण्याचा. हा महत्त्वाचा विषय झाल्यानंतर बॅकग्राऊंड आपण आपल्या मनाने टाकू शकतो. तर तुम्ही स्केच कसं करायचं त्यात ते बघा. मी रफली लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. कुठे कुठे स्क्वेअरचे काम पडतं ते स्क्वेअर, सर्कल म्हणजे भूमी आकार त्याची मांडणी करून मी इथे तयार केलेलं आहे. आता ते डिटेल करायचे. मी या अगोदर शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो. त्यामुळं काय व्हायचं की बरेच जे विद्यार्थी आहेत किंवा मित्रपरिवार आहे किंवा ड्रॉईंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्या लोकांनी मला असं विचारलं की सर, हे मला कळत नाही आहे, तुम्ही ड्रॉ कसं करताय. तर म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करू लाँग व्हिडिओ टाकण्याचा. तर मी आज हा ड्रॉईंगचा पहिला व्हिडिओ टाकत आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला जर कळालं नाही तर मला म्हणजे माफ करा. हा पहिला व्हिडिओ आहे माझा आणि तुम्हाला ज्या ज्या अडचणी गेल्या त्या कमेंट्समध्ये सांगा. मी त्याच्यात निश्चितच सुधारणा करेन. कारण की हा विषय जो आहे मेमरी ड्रॉईंग, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट म्हणजे ड्रॉईंगचा विषय, तो सगळ्यात अवघड असं मला वाटतं. कारण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं स्केचिंग येणं महत्त्वाचं आहे. चित्राची प्रमाणबद्धता येणं आवश्यक आहे. नंतर प्रकाश, छाया यांचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तर अशा गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मेमरी ड्रॉईंगमध्ये बऱ्याच लोकांना माहीत नसतात, त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हा लाकूड तोड्या काढत असताना मी 2 हात काढले, 2 हातामध्ये कुऱ्हाड दिलेली आहे. तो डिटेलमध्ये काढतो आहे. सुरुवातीला मी रफ मांडणी केली होती त्याची, आता डिटेल करतो आहे. मेमरी ड्रॉईंग हा असा एकमेव विषय आहे की कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त काम करावं लागतो. तो जो विषय असतो तो मेमराईज करून मांडायचा असतो, म्हणजे कल्पना करून, जो की प्रत्यक्षात आपल्यासमोर कुठलंही चित्र नसतं. आपल्याला इमॅजिन करायचं असतं आणि ते काढायचं असतं आणि नंतर रंगकाम करायचं असतं. तर रंगकाम आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला स्केचिंग. आता एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटला सरासरी 2 तास वेळ असतो. त्या वेळेमध्ये माझ्या मते
विद्यार्थ्यांनी 1 तास रेखाटनाला द्यावेत आणि अर्धा ते पाऊण तास रंगकामाला द्यावा. कारण त्याच्या पुढील वेळ हा जर तुम्ही वॉटर कलर कंपोस्ट कलर रंग देत असाल तर ते सुकण्यासाठी वेळ लागतो, रंग लवकर वाळत नाही. त्यामुळं ज्यावेळेस पेपर टीचर्स येऊन जमा करतात त्यावेळेस पेपर एकमेकावर ठेवले जातात. त्यामुळे कदाचित जो ओला पेपर वरच्या वाळलेल्या पेपरला लागतो त्यावेळेस संपूर्ण पेपर हा खराब होत असतो आणि तुम्ही काढलेलं चित्र खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं 15 मिनटं अगोदरच मला तरी वाटते चित्र रंगवून पूर्ण व्हायला पाहिजे. आणि रेखाटन तसं तर माझं 15 मिनटाच्या आत सरावामुळे होतं. सुरुवातीला मलाही वेळ लागायचा, पण सतत स्केचिंगची सवय मी ठेवली आणि स्केचिंगमध्ये सातत्य ठेवलं. ड्रॉईंग असा विषय आहे, तुम्ही जर सातत्याने करत नसाल तर तुम्ही त्याच्यापासून दूर लोटले जाल. त्यामुळे तुम्हाला जर ड्रॉईंग येत असेल बऱ्यापैकी तर त्याच्या सुधारणा होण्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा आहे. तर बघा, आता आपला जो महत्त्वाचा विषय होता झाडे वाचवा, म्हणजे माझ्या डोक्यात एक लाकूड दोड्या आला होता आणि 2 विद्यार्थी आहेत ते जे की झाड तोडताना अडवत आहे. तर त्यापैकी जवळपास जे 2 कॅरेक्टर पूर्ण झालेली आहेत आणि 3रं कॅरेक्टर मी पूर्ण करतो आहे. आता कमीत कमी हे 6 ते 7 मिनटात इथपर्यंत आपण चित्र तयार केलेलं आहे. पण हे चित्र 15 ते 20 मिनटात आपल्याला पूर्ण करायचं असतं. ज्यावेळेस एखाद्या वेळेस एखादं ॲनाटॉमिक स्टडी म्हणजे शरीराची, बोटाची प्रमाणबद्धता मांडणी चुकत असेल तर इरेझरचा वापर करायचा. त्यासाठी हलक्या हाताने पेन्सिल पहिलेच ड्रॉ करायची. कारण हलक्या हाताने का तर तुम्हाला इरेज केल्यानंतर त्याची काही रेषा होत्या त्या तुमच्या जायला पाहिजे लवकर. नाही तर कलर करताना ती शॅडो किंवा ते स्क्रॅचेस किंवा ते कागदावरच्या रेषा जशाच्या तशा दिसत असतात. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे, हलक्या हाताने पेन्सिलचा वापर करायचा. शक्यतो 4B किंवा 6B तुम्ही वापरा, कारण त्या सोप पेन्सिल चालतात आणि ड्रॉईंग करायला थोड्याशा म्हणजे आपल्याला फास्ट करता येतं. त्यानंतर बघा, आता हे झाड तयार केलेलं आहे मी आणि 3 महत्त्वाच्या ज्या फिगर आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. आता बॅकग्राऊंड थोडंसं काढायचं आहे मला. बॅकग्राऊंडमध्ये मी एक टेंट हाऊस झोपडी टाईप दाखवलेलं आहे, एक झाड दाखवलेलं आहे, 2 विद्यार्थी दाखवलेले आहेत, मध्ये झाड दाखवलेलं काय करू देत नाही, तोडताना ते विरोध करत आहेत.